नमस्कार. आपण आज वुमन्स प्रीमियर लीग 2025मध्ये जी स्पर्धा झाली ती बघणार आहोत. बघा, ही तिसऱ्या क्रमांकाची आहे. आधी हे नीट लक्षात घ्या. कितव्या क्रमांकाची आहे? तिसऱ्या क्रमांकाची आहे. मग आत्ता विजेते आणि उपविजेते कोण आहेत? तर बघा, आत्ता विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई इंडियन्स हा दुसऱ्यांदा विजेता झालेला आहे. कितव्यांदा? दुसऱ्यांदा. मग पहिल्यांदा विजेता कधी झाला? तर जी पहिल्या क्रमांकाची होती ना, तेव्हा तो विजेता झालेला आहे मुंबई इंडियन्स आणि तेव्हा पण उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्सच होता. बघा, पहिली, दुसरी आणि तिसरी, आत्ताची ही तिसरी आहे. पहिल्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस विजेता आणि उपविजेता संघ दोन्ही वेळेस सेमच आहे, हे नीट लक्षात घ्या. बघा, विजेता संघ पहिल्या आणि तिसऱ्या वेळेस मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स आणि दुसऱ्या वेळेस विजेता संघ होता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. ठीक आहे. आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स. यावरून तुम्हाला थोडक्यात काय कळतं? बघा, तिन्ही वेळेस आत्तापर्यंत 3 वेळा झाल्या आहेत आणि तिन्ही वेळेस विजेता संघ म्हणजे विजेता नाही, उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्सच राहिलेला आहे. ही गोष्ट नीट ऑब्झर्व करा. उद्या एक्झाममध्ये जर असं सांगितलं आत्तापर्यंत 3 वेळा झाली आहे आणि दिल्ली कॅपिटल्स हा तिन्ही वेळेस उपविजेता राहिला आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर असेल. अशा बारीक सारीक गोष्टी बघायच्या असतात. ठीक आहे. 2025ची विमेन्स प्रीमियर लीग ही तिसऱ्या क्रमांकाची होती. पहिल्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस विजेता आणि उपविजेता संघ दोन्ही सेमच आहे. दिल्ली कॅपिटल्स तिन्ही वेळेस उपविजेता आहे आणि सेकंड टाइम जो विजेता संघ आहे तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. ठीक आहे. त्यानंतर 2025ची जी झाली ती 4 शहरांमध्ये झाली आहे, हे एक लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वुमन्स प्रीमियर लीग आपली थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्या पाठांतर होऊन गेलेल्या आहेत. धन्यवाद.